नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मीरा आता सगळं काही सांगायला बाबांच्या रूममध्ये आलेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात, मीरा अगं जे काय आहे ना ते स्पष्ट बोलून टाक. तेव्हा मीरानेही ठरवलेलं असतं आता सगळं काही सांगून टाकायचं. मीरा लगेच आता बाबांपासून थोडंसं लांब जाते आणि आता बाबांना सांगू लागते, हे बघा बाबा, आपल्या घरात अशी माणसं आहेत जी एकमेकांना खूप समजून घेतात आणि त्यातली एक व्यक्ती म्हणजे बाबा तुम्ही. तुम्ही नेहमी इतरांचा विचार करत असतात. इतरांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी धडपडत असतात. आता मात्र सुधाकर भाऊंना देविकाने जे दूध प्यायला दिलेलं असतं त्यामुळे आता गुंगी यायला लागलेली असते. आता मात्र ते बसल्या बसल्या डुकल्या घ्यायला लागतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण बाबा आज मी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काहीतरी सांगणार आहे. हे बघा, आपण रवी भाऊजींना जसं सांगितलं ते तसंच वागतायत बाबा. खरंच रवी भाऊजी आपल्या शब्दाबाहेर कधीही जात नाही, कारण ते खरंच खूप समजूतदार आहेत. पण बाबा तुम्हाला मला आज एक गोष्ट खरंच सांगायची. आज माझ्या मनात जे आहे ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. रवी भाऊजींचं रियावरती खूप प्रेम आहे आणि दोघेही एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे बाबा मला असं वाटतंय आपण रवी भाऊजींच्या प्रेमाच्या आड येऊ नये. त्यांनाही त्यांचं प्रेम, त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत ते, पण ते तसं करत नाही. ते आपण म्हणू तसंच करतात. आपण सांगितलं रियाला भेटायचं नाही तर ते भेटतही नाही. पण खरंच ते रियाशिवाय नाही जगू शकत हो. त्यांची घुसमट होते बाबा. पण मात्र इकडे सुधाकर भाऊंना मात्र झोप लागलेली असते. मीरा सांगत असते, खरंच बाबा त्यामुळे ना आम्ही ठरवलंय रवी भाऊजींचं आणि रियाचं लग्न लावायचं. आणि बाबा उद्याच या सगळ्याची तयारी झाली. त्यामुळे आता फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचा होकार हवाय रवी भाऊजींच्या आणि रियाच्या लग्नाला. बाबा तुम्हाला मी जे म्हणते ते पटतंय ना? द्याल ना तुम्ही रवी भाऊजींच्या लग्नाला होकार? आपल्याला त्यांचं सुखी जीवन बघायचे बाबा. त्यामुळे रवी भाऊजींचं प्रेम त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. असे म्हणताच आता लगेच मीरा पाठीमागे वळून बघते. आता मात्र सुधाकर भाऊ गाढ झोपलेले असतात. तेव्हा लगेच मीरा मला लागते, बाबा अहो तुम्हाला तर झोप लागली. मी काय सांगितलं याचं उत्तरही नाही दिलं. कदाचित बाबांनी मी जे सांगितले ते ऐकलं की नाही असा प्रश्न आता मीरासमोर उभा असतो. आता मात्र मीरा सुधाकर भाऊंना उठवायला जाणार, पण खरंच ते खूप गाढ झोपलेले असतात. तेव्हा मीरा मला लागते, नाही नाही, मला तर असं वाटतंय की बाबांनी माझं काही बोलणंच ऐकलं नाही, त्यांना झोप लागून गेली. जाऊ दे, पण मी उद्या सकाळी बाबांना हे सगळं काही सांगणार आणि मगच पुढचं पाऊल उचलणार असे मीराने ठरवलेले असते. आता मात्र हे सगळं डोकावून पंकज आणि देविका खिडकीतनं बघत असतात. दोघेही मात्र खूपच खुश झालेले असतात, कारण सुधाकर भाऊ झोपेले हे बघून त्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस मीरा आता लगेच सुधाकर भाऊंच्या रूममधनं बाहेर निघून जाते. आता मात्र लगेच देविका पंकजला टाळी देत म्हणू लागते, पंकज अरे बघ मी किती डोकेबाज आहे, बघ झाला ना माझा प्लॅन यशस्वी. बघ बघ बाबा कसे गाढ झोपी गेले, तिचं काही ऐकलंच नाही. तेव्हा लगेच पंकज लागतो, स्ट्रॅटर्जी या बेबी, खरंच खूप हुशार आहे तू, असे म्हणून दोघेही मात्र हसत असतात. त्याच वेळेस आता टेन्शनमध्येच मीरा रूममध्ये येते आणि तिथेच कॉटवरती बसते. आता मात्र मीराला एवढं टेन्शन आलेलं बघताच सत्य मात्र धूमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू अगं तू टेन्शनमध्ये खूपच भारी दिसते बरं का. तेवढ्यात मीरा म्हणू लागते, काय काय म्हणालात तुम्ही? तिचं लक्ष नसतं, तिने काही ऐकलेलं नसतं. तेव्हा सत्या लगेच पलटी मारतो आणि मला लागतं, कुठे काय धूमकेतू? काहीच नाही, मी म्हणत होतो धूमकेतू अगं आता सगळं आपल्या मनासारखं होतंय की नाही? आता उद्या आपण सगळी तयारी केली, मी समजा दोस्तांना सांगितलंय, ते सगळी तयारी करून ठेवणार आहे. फक्त आता गुरुजी वेळेवर आले ना म्हणजे लग्न अगदी वेळेत लागेल. त्यामुळे धूमकेतू सगळं काही ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, हे रवी भाऊजींच्या प्रेमाचं साठी एवढं करायले, त्यामुळे मला यांची साथ द्यावीच लागेल. पण काळजी नाही, मी सकाळी उठल्यानंतर बाबांना हे सगळं काही सांगणार आणि मग त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच रवी भाऊजींचं लग्न होणार, असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं मला माहिती आहे टेन्शन येणं साहजिकच आहे, पण सगळं काही ठीक होईल. तेवढ्यात मीरा हसतच म्हणू लागते, थँक्यू. तेव्हा सत्याला धक्काच बसतो, धूमकेतू अगं टेन्शनमध्ये तुमच्याकडे थँक्यू म्हणतात का? आत्ता तर एवढं टेन्शन होतं तुला ना, अचानक हसून थँक्यू का म्हणते तू? तेव्हा मीरा मला लागते, नाही हो तसं काहीच नसतंय. खरंच तुम्ही ना रवी भाऊजींचा आणि रियाच्या प्रेमाचा विचार केला ना, म्हणून तुम्हाला अगदी मनापासून थँक्यू. तेव्हा लगेच सत्य मला लागतो, धूमकेतू मला डाऊट येतो या नेमकं चालू काय आहे?
तू अचानक मला थँक्यू म्हणते, तुझ्या मनात तर काहीतरी नाही ना? धूमकेतू बोल पटकन. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो असं काही नाही आहे, मी सांगितलं ना, हे थँक्यू अगदी मनापासून आहे. खरंच तुम्हाला रवी भाऊजींचं आणि रियाचं प्रेम समजलं, यासाठी हे थँक्यू. आता मात्र सत्या लगेच उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू मला ना अवघड वाटतं या, मला आता खूप टेन्शन आलं आहे. नेमकं तुझ्या मनात काहीतरी शिजत तर नाही आहे ना? काय चालू आहे धूमकेतू? तेव्हा मीरा ओरडतच म्हणू लागते, काय सारखं सारखं तेच तेच लावून धरलं आहे? सांगितलं ना, एकदाच तुम्ही चांगला निर्णय घेतला म्हणून थँक्यू म्हणते, तीनदा तीनदा तेच तेच काय? तेव्हा लगेच आता इथे सत्या म्हणू लागतो, धूमकेतू खरंच या बायका कधी पलटी मारतील ना, मला ना खूप भीती वाटते. त्यामुळे मला ना एक वेळ बायकांचं विचार करू शकतो मी, त्या म्हणू शकतात थँक्यू, पण माझी धूमकेतू नाही म्हणू शकत हां. नेमकं मनात काय आहे धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, का तुमची धूमकेतू का म्हणू शकत नाही? अहो खरंच मला तुमचा हा निर्णय अगदी आवडला आहे, अगदी माझ्या मनासारखं होतं आहे ना. रवी भाऊजींना त्यांचं प्रेम मिळतं आहे, म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची ही धूमकेतू ती खूप डेंजर आहे हां. तिला जे हवं आहे ना ते ती करतेच, आणि म्हणूनच मी तुम्हाला थँक्यू म्हणले. हां, म्हणजे माझ्याकडे चैन नाही आहे, मी चैन फिरवून सांगू शकत नाही, पण धूमकेतू काय बी करू शकते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो चालेल चालेल. मग धूमकेतू आता आपल्याला ना सकाळी लवकरात लवकर मंदिरात पोचावं लागेल, चालेल ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो. त्याच वेळेस मीरा आता उठून सत्याजवळ जाते आणि सत्याचे हात पकडत म्हणू लागते, खरंच तुम्हाला रवी भाऊजींचं आणि रियाचं प्रेम समजलं, मला खूप भारी वाटते. आता मात्र सत्या हे सगळं का करतोय, तर विक्रांत ढवळीकरला धडा शिकवण्यासाठी. त्यामुळे धूमकेतूच्या नजरेस नजर मिळून तो हे सांगू शकत नसतो. तेव्हा लगेच तो आता धूमकेतूच्या हात सोडतो आणि बाजूला होत म्हणू लागतो, हो धूमकेतू, अगं म्हणूनच तर मी हे समज करायलोय ना. आता मात्र मीराला लगेच सत्यावरती डाऊट येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो तुमच्या डोळ्यात एक दिसतंय, डोसक्यात दुसरंच काहीतरी चालू नाही आहे ना? तुम्ही खरंच रवी भाऊजींच्या प्रेमासाठी हे सगळं करताय ना? सांगा लवकर, काय चालू आहे तुमच्या डोक्यात? तेव्हा सत्या लगेच आता बाजूला जातो आणि म्हणू लागतो, अरे बापरे, या धूमकेतूला माझ्या डोक्यात काय चालू आहे हे कसं समजत आहे? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. तुमच्या डोक्यात काही शिजत तर नाही आहे ना? या पाठीमागे काही उद्देश तर नाही आहे ना? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं आता तूच बघ, आपला रव्या त्या पोरीवर एवढं प्रेम करतो, तिच्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून म्हटलं चला आपल्या लहान भावासाठी एवढी रिस्क घेऊ. तसंही त्या पोरीचा बाप कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे मी नकोच म्हणत होतो, पण आपल्या रव्याचं एवढं प्रेम त्या पोरीवर, म्हटलं मग प्रेमाचा मामला आहे, कशाला यायचं त्या दोघांमध्ये ना. आता नवरी तयार, नवरा तयार, मग लग्न लावायला काय हरकत आहे, आपण अडवणारे कोण? आता मात्र मीरा हसतच म्हणू लागते, म्हणजे तुम्हाला प्रेम काय असतं हे समजलंय तर. तेव्हा सत्या मला लागतो, हो धूमकेतू, म्हणजे काय, माझंही आहे की कुणावर तरी प्रेम? आता मात्र मीरा लगेच हसू लागते आणि सत्याला विचारू लागते, खरंच खरंच नेमकं कुणावर प्रेम आहे तुमचं? आता मात्र सत्याचा शब्द पकडलेला असतो, तेव्हा त्याला काय बोलावं काही सुचत नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, म्हणजे ते मला म्हणायचं आहे की रव्याचं आणि तिचं प्रेम आहे ना, मग ते आपल्याला समजलं ना, मग लग्न लावून टाकूया असं. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हां, तुम्ही वेगळं बोललात आधी, तुम्ही म्हटलात की तुमचंही कोणावर तरी प्रेम आहे, त्यामुळे लवकरात लवकर सांगा ती व्यक्ती कोण आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, अगं मी चुकून बोललो असेल, तसं काहीही नाही. हे बघ धूमकेतू, आता ना आपल्याला लवकर झोपावे लागेल धूमकेतू, तरच तर आपण सकाळी लवकर उठून सगळी काही तयारी करू शकतो की नाही. त्यामुळे धूमकेतू चल पटकन घे झोपून. मीरा मात्र आता सत्याकडे बघत हसत असते, कारण सत्याचं प्रेम कुणावर आहे हे मीराला तर समजलेलं असतं. सत्या पटकन कॉटवरती जाऊन झोपतो. आता लगेच मीरा मात्र सत्याकडे प्रेमाने बघत हसू लागते. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ उठलेले असतात, हॉलमध्ये बसलेले असतानाच मीरा पटकन चहा घेऊन येते. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, आज मला हे सगळं बाबांच्या कानावर घालावंच लागेल. बाबांचा जर आशीर्वाद असेल तरच रवी भाऊजींचं आणि रियाचं लग्न होणार, असं मीराने ठरवलेलं असतं. तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मीरा अगं बाळा, बरं झालं चहा आणला. अगं काय झालंय, रात्रीपासनं अशी झोप लागली आणि सकाळी उठल्यापासनं डोकं नुसतं ठणठण करायले. काय झालं ना धूमकेतू,
कुठेस तू असे इकडनं सत्यही आवाज येत असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, काही नाही, मी बाबांना चहा देते. आता मात्र मीराला काही करून घरातनं निघण्याआधी बाबांच्या कानावर हे सगळं घालायचं असतं. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, आण आण मीरा. तेव्हा मीरा म्हणू लागते, बाबा अहो तुमची तब्येत बरी नाही आहे का? रात्री अचानक झोपी गेलात, आताही डोकं दुखतंय म्हणताय, नेमकं काय होतंय बाबा? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं काही नाही ग, रात्री बसल्या बसल्या डुकला लागून गेला. कशी एवढी गाढ झोप लागली समजलंच नाही. पण तू काहीतरी सांगत होती ना मीरा, बोल ना, काय सांगायचं होतं तुला? तेवढ्यात लगेच आता मीरा सांगायला सुरुवात करणार. तेच लगेच रूममधनं आता पंकज आणि देविका आलेले असतात. आता लगेच देविका मला लागते, आई आई चला ना पटकन चहा घ्यायला. अहो किती कामं करताल, या पटकन. तेवढ्यात निरुपाई हॉलमध्ये येते. आता मात्र सगळे आल्यामुळे मीराला काही सांगता येत नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, मीरा अगं जा ना, आईंसाठी चहा घेऊन ये ना. तेव्हा लगेच आता मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि चहा घेऊन येते. तेवढ्यात आता लगेच रवे आणि सत्या दोघेही तयार होऊन घाईघाईत बाहेर निघालेले असतात. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ त्या दोघांना थांबवतच विचारू लागतात, अरे सत्यजित, रव्या, काय काय भानगड काय? एवढे सकाळी सकाळी घाईघाईत कुठे निघाला तुम्ही? आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते, हो ना, नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम दिसतंय. पंकज आणि देविका मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण त्या दोघांनाही यांचं सिक्रेट माहिती असतं ना. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, नाही बाप, कुठे घाईघाईत कुठेच नाही. अरे मला बाहेर जायचं होतं ना, आणि रव्याही निघालाच होता, त्यामुळे म्हटलं रव्या चल आपण दोघे बरोबरच निघूया, म्हणून निघालो होतो दोघे बरोबर. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे पण एवढ्या सकाळी सकाळी एवढं काय महत्त्वाचं काम? जरा नाश्ता वगैरे घेऊन जा की. थांबा मीरा, जा या दोघांसाठी ना मस्त काहीतरी नाश्ता बनव, जा घेऊन ये. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय नाश्ता? नाही 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 बाप, नाश्ता नको. अरे रात्री ना जे केळी सफरचंद ठेवली होती ना फ्रीजमध्ये, ती खाल्ली आम्ही, आणि ती खाल्ली, पाणी पिलो आणि निघायचंच आहे आता. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, काय रात्रीची केळी सफरचंद फ्रीजमध्ये ठेवली होती आणि ती खाल्ली तुम्ही? तेव्हा लगेच सत्य लागतो, हो बाप, अरे तू टेन्शन घेऊ नको, आम्हाला भूक लागली की आम्ही बाहेर नाश्ता करू. तेव्हा निरुपा म्हणू लागते, एवढी नाश्ता करण्याची घाई नाही, फ्रीजमधली फळं खाऊन चाललात, असं काय काम आहे एवढं महत्त्वाचं? आता मात्र सत्या निरुपाकडेच बघू लागतो. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, बरं बरं सत्यजित, तुझं काही महत्त्वाचं काम असेल तर ते यशस्वी होऊ दे, तू जा, निघालाय ना मग जा. तेव्हा सत्या लगेच आपल्या बापाजवळ येतो आणि बापाचं दर्शन घेतो आणि म्हणू लागतो, बाप तुझा आशीर्वाद असू द्या. आता मात्र बापाचा आशीर्वाद घेत असताना सत्य मनाशीच म्हणू लागतो, बाप आज तुझ्याशी खोटं बोलून मी एक मोठं पाऊल उचलायला चाललो आहे, पण हां मी जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे आणि तुलाही हे नक्की पटेल. तेव्हा लगेच आता इकडे निरुपाला तर टेन्शन येतं. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, काय चालू आहे, काय पाया बिया पडणं काय? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा अगं आईवडिलांच्या पाया पडलेलं चांगलं असतं, आणि जर आईवडिलांचं दर्शन घेऊन आपण घरातनं बाहेर पडलो ना तर आपलं काम पूर्ण होतंच निरुपा. तेवढ्यात लगेच आता सत्य म्हणू लागतो, हो ना बाप, मग रव्या, अरे तू काय बघत बसलाय, घे की बापाचं दर्शन, पाया पड पटकन. आता रवेही पाया पडतो. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? मला तर असं वाटतंय जणू एखाद्याचं लग्न आहे, असे पाया पडतायत तुम्ही दोघं. तेव्हा लगेच आता निरुपाला सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा अगे सांगितलं ना, मोठा भावाचं ऐकून सगळं काही करतोय ना लहान भाऊ, मग करू दे की. आईवडिलांचं दर्शन कधीही व्हायला जात नाही, ते आशीर्वाद नेहमी कधीतरी कामं येताच निरुपा. तेव्हा निरुपा म्हणू लागते, ते समजा ठीक आहे हो, पण हा पनोती पाया पडला ना, माझ्या पोटातच गोळा येतो. असं वाटतं पाया पडायला जाईल आणि कधी पाय खेचेल सांगता येत नाही, म्हणून भीती वाटते. आता मात्र सत्या तर निरुपाकडेच बघू लागतो. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा खरं तर अगं हे सगळं रव्याला तू शिकवायला पाहिजे, हे सगळी कामं आईची असतात, पण नाही तू तर तसं काही शिकवत नाही ना. पण सत्यजित बघ, आईवडिलांनंतर अगदी मोठ्या भावाप्रमाणे सगळी जिम्मेदारी उचलतोय, बघ रव्याला कसं समजून घेतोय, सगळं शिकवतोय, बघ बघ त्याच्याकडनं शिकायला पाहिजे काहीतरी. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हो थोडं काही झालं की कौतुक सुरू. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बरं बाप आम्ही निघतो. धूमकेतू तू येतेस ना आमच्याबरोबर? आता मात्र निरुपा लगेच मीराकडे बघू लागते, एवढे नटून थटून एवढे सकाळी यांची काय कामं आहेत, हे तिघेही का निघतायत घरातून, असा प्रश्न निरुपालाही पडलेला असतो. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही नको, तुम्ही व्हा पुढे, मला जरा काम आहेत, मी तेवढी कामं आपटून
लगेच निघते. हो ना, चालेल ना. तेव्हा लगेच आता मीरा सत्याला खुणावते. तुम्ही निघा असे म्हणते. तेव्हा सत्या मला लागते चालेल धूमकेतू, तुझी कामं आटपली की तू लगेच निघ घरातनं. तेव्हा मीरा मला लागते हो हो. आता मात्र लगेच सत्या आपल्या बापाकडे बघतो आणि रव्याला घेऊन घरातनं बाहेर पडलेला असतो. निरूपाला मात्र खूपच असा राग आलेला असतो. हा सत्य आणि या रव्याला नेहमीच आपल्याबरोबर घेत असतो. नक्की याला काहीतरी शिकवणार हा सत्य, असं तिला वाटू लागतं. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, मीरा अगं आज ना जेवणात काहीतरी गोडधोड व्हायलाच पाहिजे. तेव्हा लगेच मीरा आता देविकाकडे बघू लागते. तेव्हा देविका म्हणू लागते, अगं मीरा म्हणजे कसं आहे ना, आज मला गोडधोड खावंसं वाटते म्हणून म्हटलं जेवणात काहीतरी गोडाचं बनव. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, देविका अगं मीरा जे काही बनवते ना ते अगदी मनापासून बनवत असते, त्यामुळे तिने बनवलेले सगळे पदार्थ हे गोडच लागतात. खरंच खूप उत्तम स्वयंपाक बनवते ती. तेव्हा निरूपा म्हणू लागते, झालं लगेच कौतुक सुरू. थोडं काही झालं की कौतुकाला अशी कमीच नाही असे म्हणून निरूपाला आता राग येतो. ती लगेच रूममध्ये निघून जाते. तेव्हा लगेच आता मीराही मनाशीच म्हणू लागते, खरंच मी बाबांना सगळं काही सांगणार होते, पण आता इथे सगळ्यांसमोर तर काही सांगू शकत नाही. पण मी तसं घरातून पडूही शकत नाही, कारण मला बाबांचा आशीर्वाद हवा आहे आणि बाबांची या लग्नाला परवानगी हवी आणि ते केल्याशिवाय मी घरातनं पाऊल टाकणार नाही. त्यामुळे काही करून मला बाबांपर्यंत हे सगळं पोचवावंच लागेल. पण ते कसं? तेवढ्यात मीराला आठवतं की चिठ्ठीद्वारे आपण बाबांपर्यंत हे सगळं काही पोचू शकतो. तेव्हा लगेच मीरा पटकन आता बाबांची बशी उचलते आणि किचनमध्ये निघून जाते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ देविकाला म्हणू लागतात, देविका मी म्हटलं होतं ना, मीरा जे काही बनवती ते अगदी खरंच खूप चांगलं असतं. तिच्या हातचा चहा प्यायलो आणि माझं डोकंच ठणठणायचं बंद झालं. तेव्हा देविका म्हणू लागते, हो बाबा असे म्हणून आता देविका आणि पंकजही रूममध्ये निघून जातात. तर इकडे मीरा आता रूममध्ये येते आणि लगेच आता वही आणि पेन घेऊन मजकूर लिहायला सुरुवात करते. मीराने आता पत्रात लिहिलं असतं, बाबा आज आम्ही खूप मोठं पाऊल उचलायला चाललोय. रवी भाऊजींचं प्रेम त्यांना मिळवून देण्यासाठी दत्त मंदिरात आज त्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि सगळी तयारी झाली बाबा, पण फक्त तुमच्या परवानगीची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि हे बघा बाबा, खरंच तुम्ही समजून घ्या, रवी भाऊजींचं खरंच रियावरती खूप प्रेम आहे. जर त्या दोघांचं आज लग्न नाही झालं तर ते दोघं एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. दोघेही आपल्या जीवाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट करून घेतील. त्यामुळे हा निर्णय घेणं खरंच खूप गरजेचं होतं बाबा. पण मी हे सगळं तुम्हाला सगळं सांगणार, कारण तुम्हाला रवी भाऊजींच्या लग्नात यायचं आहे, रवी भाऊजींना आशीर्वाद द्यायचा आहे. बाबा तुम्हाला मी जे म्हणते ते पटतंय ना? याल ना तुम्ही रवी भाऊजींच्या लग्नात आशीर्वाद द्यायला? मी तुमच्या फोनची वाट बघेल. तुमच्या परवानगीशिवाय हे लग्न होणार नाही बाबा. तुमची मीरा. असा मजकूर आता मीराने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला असतो. आता मात्र त्याच वेळेस खिडकीतनं देविका डोकावून बघत असते. देविकाने आता इथेही प्लॅन करायला सुरुवात केलेली असतो. तेव्हा देविका मनाशीच लागते, अरे बापरे, हिला बोलून सांगता नाही आलं म्हणून चिठ्ठीद्वारे मजकूर लिहून सांगते की काय बाबांना? नाही 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 मीरा, पण मी पण देविका आहे. बघ तुमचा हा प्लॅन यशस्वी होऊच देणार नाही. बघ मी काय करते ते. असे म्हणून आता लगेच देविका पटकन हॉलमध्ये येते आणि तीही एक चिठ्ठी लिहायला घेते. तर तेवढ्यात आता सत्याचा कॉल इकडे धूमकेतूला आलेला असतो. त्यावर सत्या आता फोन उचलताच म्हणू लागतो, धूमकेतू अगं तू निघाली की नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही नाही हे काय आता मला निघायचं आहे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू मग तू एक काम कर, तू ना येताने सासूच्या दुकानावरनं 2 हार घेऊन ये. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे हार आणते मी, पण अजून काही आणायचं आहे का? तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू सगळी तयारी अगदी वेळेवर भारी झाली, फक्त आता तू वेळेवरती ये. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल तुम्ही काळजी करू नका, मी वेळेवरतीच पोचते. असे म्हणून आता मीरा घरातनं लगेच आपली पर्स घेते आणि इकडे बाबांच्या रूममधनं निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच हॉलमध्ये देविकाने एक मजकूर लिहून चिठ्ठी अगदी घडी घालून मीरासारखी सेम टू सेम हातात ठेवलेली असते. आता मीरा तिच्या रूममध्ये येते आणि बाबांच्या रूममध्ये जाणं तेच आता देविका लगेच मुद्दामून मीराला धडकते. आता मात्र मीराच्या हातली चिठ्ठी खाली पडलेली असते आणि देविकाच्या हातात जी चिठ्ठी असते तीही खाली पडलेली असते. आता मात्र लगेच देविका मीराकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इकडे मीरा आता मंदिरात पोहोचलेली असते. आता सत्याने आणि त्याच्या मित्राने लग्नाची सगळी तयारी केलेली असते. रवी अगदी नवरदेवाप्रमाणे छान असा तयार होऊन पाटावरती बसलेला असतो. पण मात्र खूप उशीर झालेला असूनही अजून काही रिया आलेली नसते. रवीला टेन्शन येतं. तेव्हा तो मीरा वहिनीजवळ येतो आणि मला लागतो, मीरा वहिनी अगं खरंच मी सत्यदादाला म्हटलो होतो
रियाच्या बाबांनी तिला घरात कोंडून ठेवलं, ते तिला बाहेर पडूच देणार नाही. पण सत्यदादा ऐकायला तयारच नव्हता. आणि खरंच वहिनी, मला तर खूप टेन्शन आलं आहे. अगं, सत्यदादाला समजवणं कठीण होतं, पण तो अचानक आमच्या लग्नाला कसा तयार झाला आहे? मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. तेव्हा मीरा मला लागते, नाही हो भाऊजी, खरंच तुमच्या भावाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि एकदा का त्यांनी शब्द दिला ना, तर ते शब्द पाळतातच. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बघा, ते रियाला घेऊन नक्की येणार. तेव्हा लगेच आता रवी पाटावरती बसलेले असताना सत्या आणि मधू येतात. तेव्हा लगेच मीरा मला लागते, काय झालं, आली का रिया? आता मात्र दोघे मुद्दामून खोटं नाटक करू लागतात. तेव्हा सत्या म्हणतो, नाही धूमकेतू, अगं मी गेलो होतो, पण तू ढवळीकर त्याने त्याच्या पोरीला बंदिस्त करून ठेवलंय, त्यामुळे आम्ही नाही आणू शकलो. आता मात्र रवीचा चेहरा उतरतो. तेवढ्यात लगेच आता मधू आणि सत्य बाजूला होतात. त्याच वेळेस नवरीसारखी नटून थटून रिया अगदी छान प्रमाणे तयार होऊन आलेली असते. आता मात्र रवीला रिया दिसताच खूपच आनंद होतो. आता मात्र मीरा मला लागते, रवी भाऊजी, मी म्हटलं होतं ना, तुमच्या भावाने एकदा शब्द दिला की तो ते पूर्णच करणार. आता मात्र रवी आणि रियाचं लग्न कसं होणार आणि या सगळ्यानंतर कसा धमाका उठणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल